स्पर्शाने डायरेक्ट किरणं मिळतात. किरणं नाही, त्याच्यातनं एक कुठल्या भावाने स्पर्श केला, नुसता नमस्कार केला, हॅलो, शेक हँड मिळवला, त्या स्पर्शाने थोडं 0.5 काहीतरी मिळेल, जास्त नाही. पण ज्या भावनेने तुम्ही स्पर्श केला, करुणेने, अहिंसेने, क्रोधाने, कुठल्या विकाराने किंवा एखाद्या दैवी गुणसंपन्न असलेल्या त्या भावामधून तुम्ही जर असा स्पर्श केला तर ती किरण तशी वाहत जातात, तशी वाहतात. दयापूर्ण नजरेने, नजरेचा स्पर्श, अंगाचा स्पर्श, हाताचा स्पर्श, वाणीचा स्पर्श. मी आता बोलतोय, वाणीचा स्पर्श होतोय, नजरेतला स्पर्श होतोय, तुम्ही पाहतायत, हा नजरेचा स्पर्श झाला. आभामंडलचे किरण खेचता येतात एक दुसऱ्याच्या याच्यामधून. भगवंताचा तर डायरेक्ट स्पर्श. व प्रसन्न केले सर्वांना. काय मी तर म्हटलं ना, काय भाग्यवान असेल हा देश, गोकुळ, वृंदावन आणि ही भूमी. गोलोकाच्या स्वामींनी स्वतः येऊन किती स्पर्श दिला, जड चेतन करून टाकले. ते भावरहित नाही राहिले. नदी सरोवर ह्या मध्ये हा रस प्रगटला, वात्सल्य रस. यमुनेला स्पर्श करावासा वाटतो, झाडांना, वेलींना, वाऱ्याला, प्रत्येकाला स्पर्श करावासा वाटतो भगवंताचा. भगवंताला स्पर्श करावा आणि सगळ्याला सुख दिलं हो. अरे गाईंना, वासरांना, प्रत्येकाला सुख दिलं. आता पुढे वात्सल्य रसाकडून आपण आता पुढे सरकू. मधुर रस. कारण प्रेमानंतरच्या स्टेजेस येत्या, निस्तं प्रेम नाही. हे प्रेमाच्या स्टेजेसमधून हे रस प्रगटले पाहिजे, त्याच्यातनं भाव प्रगटतात. मधुर रस. शरदाच्या मधुर चांदण्यात, अतुलनीय शोभेत व संपन्न मधुवनात. पुन्हा आपण त्या चांदण्याकडे वळूया. मधुर रस कसा प्रगट झाला हे पहा. खरं भक्त व्हायचं असेल तर रात्रंदिवस या भावामध्ये राहा, संसार जरूर करा. अरे मधुर रस आतमध्ये प्रगट झाला तर तुमच्या वाणीत, वागण्यात, चालण्यात सगळं माधुर्य भाव प्रगट होईल. अरे जग तुमचं होऊन जाईल. देव तुमचा झाला की जग तुमचं झालं. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. अरे विश्व तुमच्या मागे लागेल, तुमच्या प्रेमाला असुसलेला असेल. विश्व. आम्ही विकारशील आहोत म्हणून जग तुमच्या विरुद्ध आहे. घरातील माणसं तुमच्या विरुद्ध आहेत. कारण दैवी रस प्रगटच नाहीत आपल्यामध्ये. आपल्यामध्ये गुलाबजामुनचा रस आहे आणि फार झाले विकारांचा रस आहे. क्रोधाचा रस आहे, लोभाचा रस आहे, मद आहे, मत्सर आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, लोभानयुक्त प्रेम आहे. अरे काय हे रस नाही, रसामधून विष निर्माण व्हायले, विषांची धार. म्हणून घरचं कोणी प्रेम करत नाही म्हणलं की आपण विषारी आहोत. कोण तुम्हाला दैवी प्रेम देईल? त्यांच्यामध्ये ते भिकारी देऊ शकत नाही आणि तुम्ही निर्माण करून त्यांना देऊ शकत नाही. शरदाच्या मधुर चांदण्यात, त्या अतुलनीय शोभेत. शोभा कोणती होती सांगितलं ना. अरे ज्या वृक्षांना फुलं नव्हती त्यांनी प्रार्थना केल्या की आमचा स्वामी येणार आहे, जीवनभर जे फुलं येतील ते सगळे आजची आज उत्पन्न होऊ द्या, अशा रिक्वेस्ट करतायत. झाडा, झुडूप, लता, वेली आणि किती वसंत ऋतू मी वर्णन केले तुम्हाला. म्हणून आता त्याच्या पुढची स्टेज दाखवतोय की भगवान पाहायला आलेत. शरदाच्या मधुर चांदण्यात, त्या अतुलनीय शोभेत व संपन्न मधुवनात
त्या व्रजराज नंदनाने वंशी नाद केला. वंशी घुमली. भगवान हे पा देवालाही प्रसन्न व्हावं लागतं. प्रत्येक माणूस देव कोणी असो पण प्रार्थना का करतो? प्रसन्न हो जगदीश्वरा, आपल्यावर प्रसन्न झाला पाहिजे. तो असतो, राधेवर असेल दुसऱ्यावर असेल, तुमच्यावर व्हायला काही करा ना. खोटं नाटं. तुम्ही ऑलरेडी प्रसन्न आहात, आम्ही काय करायची गरज आहे, असं नाही चालत. असं नाही चालत. संपन्न मधुवनात त्या व्रजराज नंदनाने वंशीचा निनाद केला. नाद घुमला. आपण तिथपर्यंत आलो होतो. जेथे जेथे स्वर गेले त्याला त्याला अभूतपूर्व आनंदाची प्राप्ती झाली. भगवंताचा अनुभूती केवळ आनंदाने होते. भगवंताची कृपा म्हणजे प्रगटलेला आनंद. आनंदाचं दुसरं नाव भगवंत. भगवंताचं दुसरं नाव आनंद, आनंदाचं दुसरं नाव भगवंत. आपल्यामध्ये आनंद जर सारखा असेल ना तर भगवंत कृपा आहे. आणि आनंदाऐवजी कुठलेही भाव असतील तर भगवान जवळ नाही. भलेही तुम्ही किती साधना करा, किती भक्ती करा, किती भजन करा, किती तुम्ही काही करा, अखंड आनंद म्हणजे भगवान आहे. कारण आनंद असला की भगवान आहे आणि भगवान असतील तर आनंद आहे. दोन्ही एका नाण्याची एकच बाजू आहे, दोनही बाजू नाही. जेथे जेथे स्वर गेले त्याला अभूतपूर्व आनंदाची प्राप्ती झाली. आणि आनंदाने किती उसळले असतील मला सांगा प्रत्येक जण. कारण त्याच्यामधनं आनंद प्रवाहित झाला. आणि आनंद म्हणजे आराधिनी शक्ती. आराधिनी शक्ती म्हणजे राधिका राणी. भगवंताच्या ज्या 3 पर्सनल शक्ती आहेत, संवित, संधिनी आणि आराधिनी. मी तुम्हाला त्याचं वर्णन करून सांगितलंय, अजून पुढे वर्णन येईल. आराधिनी शक्ती म्हणजे स्वतः राधा राणी ही आहे. ती प्रवाहित होते. आनंद, बस आनंद प्रगटतो. बासरीमधून राधिकेचं गीत गुंजन सुरू झाले असं समजा. भगवंतांनी राधा प्रवाहित केली, आराधिनी शक्ती प्रवाहित केली. व्रजांगणाच्या चित्तामध्ये एक नवीन भावाचे उद्दीपन झाले. कृष्णाच्या रात्रंदिवस भावसुधेमध्ये, प्रेम रसामध्ये नावून निघालेल्या गोपिका आता नवीन उद्दीपित भाव झाला. पुढे माधुर्य रसाकडे चालल्या. हे सगळे भक्तीमध्ये प्रगट झाले पाहिजेत भाव. तर आपण भक्त. टिळा लावला, शेंडी ठेवली, गंध लावला आणि 2 भजनं बोलले आणि उभे राहिले टाळ मृदंग घेऊन म्हणजे तुम्ही भक्त. खोट आहे. आज 104 तास झालं बोलतोय भक्तीवर. एक नवीन चित्तामध्ये व्रजांगणाच्या एक नवीन भावाचे उद्दीपन झाले. नवीन भाव, नित्य नवा एक रस उद्दीपित झाला पाहिजे. भाव उद्दीपित झाला पाहिजे. शरत्कालीन धवल प्रभा, किती प्रभा, कसा चंद्रमा किती विकसित झाला असेल भगवान कृष्णाच्या त्यावेळेस मला सांगा. धान आला असेल चंद्रमाने. आजपर्यंत इतके किरण नाही फेकले त्या याच्यात तो फेकत असेल. शरत्कालीन धवल प्रभा, त्यामध्ये व्रजराज नंदनाच्या अंग प्रत्यंगातून प्रस्फुटित झालेले किशोर यौवन. भगवान कदाचित 8व्या 9व्या वर्षात असतील. किशोर वय, 8वं 9वं वर्षाला किशोर वय म्हणतात. शैशव काल म्हणजे शिशु, किशोर काल आणि यौवन 15-16 वर्षानंतर. भगवान किशोर वयात आहेत. अतिशय सुंदर आणि किशोर, पण किशोर मधलं यौवन भाग प्रस्फुटित झाला.
आणि भगवान 16व्या वर्षाच्या वयातही दिसत आहेत. लक्षात घ्या, सगळ्या अंग प्रत्यंगातून यौवन प्रगट होतंय. म्हणजे एखादी मुलगी, एखादा मुलगा यौवनामध्ये आल्यानंतर जे तेज प्रगटतं, यौवनाचं तेज एक वेगळंच असतं, तरुणपणाचं तेजच वेगळं. मदन कांती म्हणतात त्याला. मदन कांती अंगी तळपते. म्लान असलेली मुलगी देखील चमकू लागते यौवनात आल्यानंतर. तसं भगवान अकाली यौवनात आल्यासारखे दाखवलं. व्रजंद नंदनाच्या अंग प्रत्यंगातून प्रस्फुटित झालेले किशोर यौवन एकेका रोमातून इतके किरण प्रगट झालेत, म्हणजे काय दिव्य तेज प्रगटलं असेल. अरे भगवान प्रगटले म्हणजे ज्ञानेशांचं वर्णन आहे, पांडुरंग प्रगटला की 1000 सूर्याचा प्रकाश प्रगटला. 1000 सूर्याचा, कोटी चंद्र प्रकाश आहे. 1 कोटी चंद्राचा प्रकाश म्हणजे विठ्ठल. ज्ञानेशांनी म्हणजे ते कृष्णाचं वर्णन केलंय. कोटी चंद्र प्रकाश आहे. त्यांच्या नेत्रांना सर्व दिसू लागले आणि प्रत्येक जण पाहू लागलं ते सौंदर्य अफाट. 1000 कोटी चंद्र प्रगटलेत. काय दैदिप्यमान तेज असेल भगवंताचं. आणि यौवन रूप खिळून राहिलं. हे पहा, हे सगळं खिळलं पाहिजे आपण. पहा जीवन बदलतं की नाही, आणि तो रसस्त्राव आपल्यामध्ये सुरू होतो की नाही. आपण सगळे विकारामध्ये आहोत. त्यांच्या नेत्रांना सर्व दिसू लागले. वंशी नाद त्यांनी ऐकला की चित्तामध्ये अभूतपूर्व मिलनाकरिता त्या आतुर झाल्या. कुठल्याही सिरियलमध्ये इतकं सौंदर्य नाही दाखवलं जातं, नाही दाखवू शकत. अरे भगवान शंभू देखील कर्पूर गौरम करुणावतारम, कर्पूर कापरासारखे पांढरे पट्ट स्फटिकासारखे, बर्फ जसा असतो तसा दाखवले जातो का भगवान शंभू कसे आहेत? कर्पूर गौरम. आणि करुणेचा महासागर कसं दाखवला पाहिजे? आता दाखवता येणार नाही. वंशीनाथ त्यांनी ऐकला की चित्तामध्ये त्यांच्या नेत्रांना चंद्रप्रभा कोटी कोटी अशी प्रगटली अंग प्रत्यंगातून. कारण भगवान प्रसन्न झाले. प्रसन्न झालं की एक प्रकारच्या आतील सगळ्या शक्ती प्रगट होतात. हे लक्षात घ्या. आतील सौंदर्य प्रगट होतं. तुम्ही प्रसन्न झाले की पा कसं दिसतं. आणि रागात आले की तुमचा फोटो काढून तुम्हालाच दाखवा. एखादा माणूस रागात आला की त्याचा फोटो काढायचा आणि त्याच्या व्याह्याला नेऊन दाखवायचा. तुम्ही पोरगी देणार ना त्या घरी, सासरा कसा दाखवतो काय होईल? वंशीनाथ त्यांनी ऐकलं की चित्तामध्ये अभूतपूर्व मिलना करता त्या आतुर झाल्या. नेत्रांना ते तेज दिसू लागले आणि इतक्या आतुर झाल्या की बस भागो. 2 प्रकारच्या गोपिका होत्या. एक समवयस्का आणि 2 छोट्या. समवयस्का 15-16च्या आसपासच्या गोपिका आणि छोट्या वयाच्या गोपिका. चिल्लर पार्टी आपल्या भाषेत. श्री राधाराणी, चंद्रावली ह्या समवयस्का आहेत. ललिता, विशाखा ह्या गोपिका समवयस्का आहेत. राधाराणी, चंद्रावली, विशाखा, ललिता ह्या सगळ्या समवयस्का, एक वयाच्या भगवान कृष्णाच्या. व बालपणापासून प्रगाढ प्रेम होते यांचे. ह्या डायरेक्ट गोलोकातल्या आहेत, तिथून आणलेल्या आहेत. इथल्या कमी पडतील प्रेमामध्ये, डायरेक्ट तिथून घेऊन आले ते आपला गोतावळा.
समवयस्क आहेत, बालपणापासून प्रगाढ प्रेम होते. किती होते पुढे येईल. बालपणापासून या नित्यसिद्ध आहेत. ह्या गोपिका ज्या गोलोकातून आणल्या त्या नित्यसिद्ध. शब्द फा नित्य आणि सिद्ध हा शब्द काय दाखवतो. भगवंत अफाट यांच्यावर ते प्रेम करतात, म्हणून त्या प्रेमाच्या सर्व शक्ती, स्वरूप शक्ती यांच्यामध्ये ऑलरेडी प्रगट आहे. नित्य सिद्ध आहेत. पुन्हा प्रेम करायला ताकद लागते भगवंताशी. नित्यसिद्ध. आणि नित्यसिद्ध दुसरा अर्थ, आपण जसं नित्यसिद्ध नाहीत प्रेम करायला. आपल्याला काम पडलं तर का हो तुम्ही भेटली नाही, किती दिवसाची आठवण येईल, याला आठवण येईल, मग गेला का नाही आधी भेटायला. काम पडलंय. आपलं काम पडल्यानंतर नित्यसिद्ध प्रेम दिसतं, टेम्पररी प्रेम. नित्यसिद्ध म्हणजे अखंड 24 तास लाईफ आहे तोपर्यंत नित्यसिद्ध भगवंताला प्रेम करायला तयार आहे. आणि भगवंतानी केव्हा पुरावं तितकं रेडी आहेत या, लक्षात घ्या. आणि नित्यसिद्ध आहेत, यांना काहीही घ्यायचं नाहीये, कारण ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत. नित्यसिद्धाचे 3 अर्थ.